पुढच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण होणार अशा चर्चा आता जोर धरू लागल्यात। विलीनीकरणाबाबत राज्यामधील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं सुरू आहेत। राज्यामधील पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौरा होतोय। मुख्यमंत्र्यांच्या गोपनीय दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाबरोबर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। पुढच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होऊ शकतं अशा चर्चा आता जोर धरू लागलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आजच दिल्ली दौरा असणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रात्री 10 वाजता दिल्ली दौऱ्यावर जातील। उद्या पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्या भेट घेणार आहेत। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या संदर्भात भाजप पक्षश्रेष्ठींसोबत काही चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। थोड्याच वेळामध्ये त्या सिद्धिविनायकाचं दर्शन देखील घेतील। प्रत्येक मंगळवारी अजित पवार आमदारांची बैठक घ्यायचे आणि सुनेत्रा पवार सुद्धा आज देवगिरीवर पहिली बैठक घेणार आहेत। थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवार या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतील आणि सकाळी 9:45 चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। सकाळी 10 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा पदभार त्या स्वीकारतील आणि दुपारी 12 वाजता कॅबिनेटला त्या उपस्थित राहतील। त्यांची ही पहिली कॅबिनेट बैठक असेल। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची सुनेत्रा पवारांनी बैठक बोलावलेली आहे। सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे। 11 वाजता त्या पदभार स्वीकारणार आहेत, मात्र त्याआधी आमदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि 10 वाजता मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री यांनी आज पहिली बैठक बोलावलेली आहे आमदारांची, काय चर्चा अपेक्षित आहे? नाही, मला वाटते पहिल्यांदा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्हा सगळ्यांशी नक्कीच पक्षाच्या बाबतीमध्ये आणि एकूणच विकास कामाच्या बाबतीमध्ये चर्चा करतील। एकीकरणाबाबतीत अजूनही काही चर्चा नाही। आजच्या बैठकीत एकीकरणाबाबत काही चर्चा होऊ शकते? आमदारांची मतं काय आहे ते जाणून घेतले जाऊ शकते? अजूनही मला तरी या बाबतीत काही कल्पना नाही आहे। आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कोणाकोणाला बोलावलंय? आजच्या बैठकीमध्ये जसं आम्हा सगळ्यांना आमदारांना त्या बाबतीमध्ये जे नेहमीप्रमाणे जी बैठक होते ते आज कार्यालयात राहणार आहेत आणि असा मेसेज आहे आम्हाला। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, Q9 मराठी, नागपूर। आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। आज संध्याकाळी 4:30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार बोलणार आहेत।